पहलगाम येथे भारतीयांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सूड घेण्यासाठी भारतीय सैनिकांनी अतुलनीय पराक्रम दाखवत पाकिस्तानला अद्दल घडवली। त्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ सांगलीत आज आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली। उत्कट देशभक्तीचा गजर करत राष्ट्रप्रेमी सांगलीकरांच्या वतीने ही यात्रा काढण्यात आली। या यात्रेत हजारो नागरिकांसह अनेक माजी सैनिक सहभागी झाले होते। प्रारंभी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या हस्ते मार्केट यार्ड परिसरातील हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र वाहण्यात आलं। तेथून तिरंगा यात्रेस प्रारंभ झाला। सैनिकों के सम्मान में हर भारतीय मैदान में भारत माता की जय, वंदे मातरम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय अशा घोषणा मोठ्या जल्लोषात देत तिरंगा यात्रा निघाली होती। भारतीय सैन्य दलाचा गौरव करणारे संदेश लिहिलेले फलक तसेच तिरंगा ध्वज घेऊन हजारो नागरिक या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते। यावेळी आमदार गाडगीळ म्हणाले, भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानात घुसून भ्याड दहशतवादी कृत्य करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवला आहे। अत्यंत अतुलनीय शौर्य भारतीय सैनिकांनी गाजवले, त्यामुळे भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत आता कोणातही राहिलेली नाही हे सिद्ध झाले। यापूर्वीचा भारत राहिला नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाखालील मजबूत भारत देश आहे, हा संदेश देशभर गेला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। भारताने पाकव्याप्त काश्मीर परत घेऊन पाकिस्तानला धडा शिकवावा अशी भारतीय जनतेची अपेक्षा राज्यकर्ते पूर्ण करू शकले नाहीत। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला दिलेल्या अद्वितीय राज्यघटनेमुळे अनेक संकटांना सामोरं जाऊनही आपल्या देशाचे ऐक्य अबाधित आहे। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशिवाय हा देश पुढे जाऊ शकत नाही असा विश्वास खासदार भालचंद्र मुनकेकर यांनी व्यक्त केलाय। आष्ट्रा सिद्धार्थनगर येथे बांधलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते। यावेळी आमदार जयंत पाटील, वैभव शिंदे, झुंजारराव शिंदे, दिलीपराव वग्यानी, प्रतापराव मधाळे, अरुण कांबळे उपस्थित होते। यावेळी बोलताना मुनगेकर म्हणाले, सध्याच्या राज्यकर्त्यांना बाबासाहेबांनी लिहिलेली राज्यघटना, आधुनिक भारताची संकल्पना आणि 1947 साली देशाला मिळालेले स्वातंत्र्य मान्य नाही। ज्या दिवशी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले ते खरे स्वातंत्र्य आहे असे मानणारा वर्ग तयार होतोय, ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही, इंग्रजांना माफीनामा लिहून दिला, त्यांच्याकडून पेन्शन घेतली, त्यांचा आता देशात उदोउदो केला जात असल्याची टीका यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केली आहे। प्रधानमंत्री आवास योजनेच्या सर्वेक्षणासाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। दरम्यान या अनुषंगाने आतापर्यंत जिल्ह्यातील 60,000 कुटुंबांचं सर्वेक्षण करण्यात आलंय। प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सर्वेक्षण सुरू आहे। दरम्यान 31 मे नंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे सर्वेक्षणास नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केलंय। केंद्र सरकारच्या निर्णयानुसार प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024 ते 25 व ते 2028 ते 29 या कालावधीत राबवण्यात येणार आहे। सन 2018 मध्ये झालेल्या आवास प्लस सर्वेक्षणामध्ये तयार करण्यात आलेल्या प्रतीक्षा यादीमध्ये समाविष्ट न झालेले व सिस्टीमद्वारे अपात्र झालेले परंतु सद्यस्थितीत पात्र असलेल्या कुटुंबाचं प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सुधारित वगळणी निकषानुसार सर्वेक्षण करण्याच्या सूचना ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार यांनी दिल्या आहेत। सुधारित अपात्रता निकषमध्ये 3-4 चाकी वाहन असणारी कुटुंबे, 3-4 चाकी कृषी उपकरण असणारी उपकरणे व ₹50,000 किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट मर्यादा असलेली कुटुंबे, कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी असलेली कुटुंबे, शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग असलेली कुटुंबे, कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा ₹15,000 पेक्षा जास्त कमवत असलेली कुटुंबे, आयकर भरणारी कुटुंबे, व्यावसायिक कर भरणारी कुटुंबे यांचा समावेश आहे। पावसाळ्यापूर्वी पाणी पुरवठा विभागाकडून अनेक कामे हाती घेण्यात येणार आहेत। ही कामे मंगळवारी करण्यात येणार आहेत, त्यामुळे सांगली व कुपवाड शहरात बुधवारी 21 व गुरुवार 22 रोजी अपुरा पाणी पुरवठा होणार आहे, तर काही भागात पाणी पुरवठा ही होणार नाहीये। दरम्यान पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून अत्यावश्यक कामे करून घेतली जातात, जेणेकरून पावसाळ्यात हा त्रास होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जाते। यावर्षी देखील मंगळवारी ही कामे करण्यात येणार आहेत। सांगली व कुपवाड शहर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जॅकवेल, माळ बंगला जलशुद्धीकरण केंद्र, मिरज रोड बूस्टर पंप हाऊस येथे देखभाल दुरुस्ती अंतर्गत जुन्या व नवीन पंपांची जोडणी, क्रॉस कनेक्शन करणे, टाकी स्वच्छता व इतर आवश्यक कामे हाती घेण्यात येणार आहेत। त्यासाठी पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे, त्यामुळे बुधवारी काही भागात कमी प्रमाणात पाणी येईल तर काही भागात पाणी येणार नाहीये। तर माळबंगला केंद्र येथील संप जोडणीचं काम मोठ्या स्वरूपात असल्याने याला साधारण 2 दिवसांचा कालावधी लागणार आहे, त्यामुळे
माळबंगला 56 MLD जलशुद्धीकरण केंद्र झोनमधील माळबंगला, RTO ऑफिस, संजयनगर, यशवंतनगर, आपटा पोलीस चौकी, वसंत कॉलनी, जयहिंद कॉलनी आणि वाल्मिकी आवास या टाक्यांमधून बुधवार आणि गुरुवार अपुरा व कमी प्रमाणात पाणी पुरवठा होणार आहे, तरी नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुर्णे यांनी केले. राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठी विविध पर्याय सुचवण्याबाबत असलेल्या राज्य लॉटरी कमिटीवर राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली समितीवर तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांची निवड झाली आहे. निवडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटील यांना शुभेच्छा दिल्या. रोहित पाटील हे राज्यातील सर्वात तरुण आमदार म्हणून सभागृहात गेले. त्यांच्या या निवडीमुळे तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय. राज्य लॉटरी कमिटीवर निवडीनंतर अनेकांनी त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. सध्या देशात प्रश्नहीन समाज निर्माण करण्यात सध्या जे राज्यकर्ते यशस्वी झालेत, महागाई, बेरोजगारी यांसारख्या प्रश्नाचे कोणाला गांभीर्य वाटत नाही. देशात नेमकं काय सुरू आहे याची खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचत नाही, अशी टीका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. आष्टा येथील एका कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते. यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, सध्या प्रश्नहीन समाज निर्माण करण्यात राज्यकर्ते यशस्वी झालेत. महागाई, बेरोजगारी सारख्या प्रश्नांचे कोणाला गांभीर्य वाटत नाही, हे दुर्दैव आहे. देशात नेमकं काय चाललेलं आहे याची खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था संपली आहे. आता जनतेने शोध वाचन चालू करायला हवंय असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान स्वर्गीय शिंदे साहेब व माझ्या मागेच ही इमारत बांधण्याचा प्रयत्न होता, मात्र अनेक तांत्रिक अडचणी होत्या. आज अतिशय सुंदर आणि भव्य इमारत उभा राहिलेली पाहून माझा ऊर अभिमानाने भरून येतो, असेही ते म्हणाले. वाळवा तालुक्यातील कुरळ परिसरात गेल्या 15 दिवसात 3 कुत्र्यांचा एका शेळीचा बिबट्याने फरशा पाडला आहे. ही या 15 दिवसातील 4थी घटना आहे. बिबट्यांचा वावर सध्या मानवी वस्तीकडे वळला असून शेतकरी वर्गात धास्ती पसरली आहे. यातच शेतीची सायंकाळची लाईट असल्याने या परिसरातील शेतकरी वर्ग शेतीला पाणी देण्यासाठी बिबट्याच्या भीतीने जात नाहीये. दिवसा लाईट मिळावी अशी ही शेतकरी वर्ग मागणी करत आहेत. कुरळप एलूर रस्त्यावरील बाबरमळ्यात उत्तम पाटील यांच्या वस्तीवर कुत्र्याला बांधलं होतं. या कुत्र्याचा शुक्रवारी पहाटे 4-4:30 वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केलंय. पहाटेच्या सुमारास सदरची बाब निदर्शनास येताच परिसरातील खळबळ उडाली. या ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे देखील नागरिकांना पाहायला मिळाल्याने धास्ती वाढली आहे. तासगाव एसटी बस स्थानकातून गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असलेल्या एका महिलेला पर्समधील 1,40,000चे दागिने लंपास करण्यात आले. या प्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी सौ राधिका दीपक वाघ यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तासगाव पोलिसात फिर्याद दिली. याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी या शुक्रवारी तासगाव एसटी बस स्थानकात दुपारी आल्या होत्या. फलाट क्रमांक 10 वर त्या थांबल्या होत्या. 3च्या दरम्यान त्या याच फलाटवर सांगली ते इंदापूर जाणाऱ्या बसमध्ये चढत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या पर्समधील 1,40,000 रुपयेचे 3.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लंपास केले. शोधाशोध केली असता ते मिळून न आल्याने फिर्यादी यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.